प्रश्न चौथा. खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो? पेरिस्कोप, सपाट आरसा, फ्लड लाईट्स, अंतर्गोल आरसा. दाढी करण्याचा आरसा हा अंतर्गोल आरसा असतो. चारूदर्शक म्हणजेच कॅलेडोस्कोप यामध्ये सपाट आरसा वापरलेला असतो. रस्त्यावरील दिवे यामध्ये बहिर्गोल आरसे वापरलेले असतात आणि मोटार गाडीचा दिवा यामध्ये अंतर्गोल आरसे वापरलेले असतात. प्रश्न 5. उदाहरणे सोडवा. 15 सेमी नाभी अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 7 सेमी उंचीची वस्तू 25 सेमी अंतरावर ठेवली. आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला त्याची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल? प्रतिमेचे स्वरूप व आकार स्पष्ट करा. दिलेले अंतर्गोल आरशासाठी H1 बरोबर 7 सेंटीमीटर, U बरोबर -25 सेंटीमीटर, नाभी अंतर F बरोबर -15 सेंटीमीटर, V आपल्याला शोधायचा आहे आणि H2 आपल्याला शोधायचा आहे. प्रतिमा पडद्यावर मिळण्यासाठी ती वास्तव प्रतिमा असली पाहिजे. त्यानंतर आरशाचे सूत्र 1/V अधिक 1/U बरोबर 1/F आणि म्हणून 1/V बरोबर 1/F वजा 1/U. किमती टाकूया. 1/Fची किंमत आहे -15 सेंटीमीटर. अंतर्गोल आरशासाठी नाभी अंतर हे ऋण असते. त्याचबरोबर वस्तू ही नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवतात, त्यामुळे आरशापासूनचे वस्तूचे अंतर U हे ऋण असते आणि म्हणून U बरोबर -25 सेंटीमीटर. वजा आपण इथे कॉमन घेतलेला आहे. 1/15 वजा 1/25. छेद समान करून घेतला. 75. 15ला 5ने गुणलं, त्यामुळे अंशाला पण 5ने गुणलं, म्हणून इथे 5 वजा आणि 25ला 3ने गुणलं, अंशाला सुद्धा 3ने गुणलं, म्हणून 3 × 3 5 वजा 3 बरोबर वजा 2/75 सेंटीमीटर. 1/V बरोबर वजा 2/75 सेंटीमीटर आणि म्हणून मग V बरोबर वजा 75/2 सेंटीमीटर. 2ने 75ला भाग देऊया. भाग दिल्यानंतर उत्तर येणार आहे वजा 37.5 सेंटीमीटर. हे प्रतिमेचे आरशापासूनचे अंतर होय. म्हणून पडदा आरशासमोर 37.5 सेंटीमीटर अंतरावर ठेवला पाहिजे. आपण प्रतिमेचा आकार बघूया. H2/H1 बरोबर वजा V/U आणि म्हणून H2 बरोबर वजा H1 गुणिले V/U. म्हणून H2 बरोबर किमती टाकूया. H1 आपल्याला वस्तूची उंची दिलेली आहे वजा 7 सेंटीमीटर गुणिले V आपण आत्ताच शोधलेला आहे वजा 37.5 सेंटीमीटर आणि U आहे वजा 25 सेंटीमीटर. वजा चिन्ह कॅन्सल होईल. 25ने 37.5ला भाग दिल्यानंतर उत्तर येणार आहे 1.5 सेंटीमीटर आणि मग वजा 7 गुणिले 1.5 उत्तर येणार आहे वजा 10.5 सेंटीमीटर. प्रतिमेचा आकार म्हणजेच प्रतिमेची उंची H2 बरोबर वजा 10.5 सेंटीमीटर. ऋणचिन्ह हे प्रतिमा उलट आहे हे दर्शवते. पुढचे उदाहरण. 10 सेमी लांबीची काठी 10 सेमी नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षावर ध्रुवापासून 20 सेमी अंतरावर ठेवली आहे. तर अंतर्वक्र आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा किती लांबीची असेल? दिलेले अंतर्वक्र आरशासाठी H1 बरोबर 10 सेंटीमीटर, नाभी अंतर F बरोबर वजा 10 सेंटीमीटर, U बरोबर वजा 20 सेंटीमीटर, H2 आपल्याला शोधायचं आहे. पुन्हा आरशाचं सूत्र आपण इथे वापरणार आहोत आणि त्यावरनं आपण U/V हे शोधणार आहोत. उत्तर मिळणार आहे आपल्याला 1. V/U बरोबर 1. त्यानंतर विशालन
त्यासाठी सूत्र आहे m बरोबर h2/h1 बरोबर वजा v/u आणि मग h2 बरोबर वजा v/u गुणिले h1. v/u ची किंमत आपण इथे शोधलेली आहे. वजा 1 गुणिले h1 बरोबर वजा 1 गुणिले h1 ची किंमत आहे 10 सेंटीमीटर आणि म्हणून h2 बरोबर वजा 10 सेंटीमीटर. ऋणचिन्ह वस्तूची प्रतिमा उलटी आहे हे दर्शवते आणि म्हणजेच प्रतिमेची लांबी बरोबर 10 सेंटीमीटर. पुढचे उदाहरण आहे 18 सेमी नाभी अंतर असलेल्या बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते तर ती वस्तू बहिर्वक्र आरशापासून किती अंतरावर ठेवलेली असेल. दिलेले बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर हे धन असते. f बरोबर 18 सेंटीमीटर, h2 बरोबर h1/2 कारण आपल्याला इथे दिलेलं आहे की प्रतिमा ही मूळ वस्तूच्या निम्म्या उंचीची मिळते आणि म्हणजेच वस्तूची उंची h1 आणि म्हणून प्रतिमेची उंची h1/2 आणि आपल्याला u शोधायचं आहे. विशलनाचं सूत्र h2/h1 बरोबर वजा v/u आणि म्हणून h2/h1 बरोबर 1/2 बरोबर वजा v/u म्हणून v बरोबर वजा u/2. पुन्हा इथे आरशाचं सूत्र आपण वापरणार आहोत. v ची किंमत आपण इथे शोधलेली आहे वजा u/2 ती आपण इथे टाकायची आहे आणि मग हे सोडवल्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहे वजा 1/u बरोबर 1/f म्हणजेच u बरोबर वजा f म्हणजेच वजा 18 सेंटीमीटर. म्हणून वस्तू बहिर्वक्र आरशासमोर आरशापासून 18 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली आहे. प्रश्न 6. एकाच गोलापासून 3 आरसे तयार केले तर त्यांचे ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष यापैकी काय सामायिक आहे आणि काय सामायिक नाही हे कारणांसह स्पष्ट करा. बघा इथे या एकाच गोलापासून हे 3 आरसे तयार केलेले आहेत. तर गोलीय आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस त्या आरशाचा ध्रुव म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास त्या आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात. गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला त्या आरशाची वक्रता त्रिज्या म्हणतात आणि गोलीय आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस त्या आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात आणि म्हणूनच एका गोलापासून 3 आरसे तयार केले तर तिन्ही आरशांचे वक्रता केंद्र समान आहे कारण हे केंद्र म्हणजेच त्या गोलाचा मध्य होय. तसेच तिन्ही आरशांची वक्रता त्रिज्या देखील समान आहे. त्यांचे ध्रुव व मुख्य अक्ष मात्र वेगवेगळे असतील.